राष्ट्रपती पदाचा एक नवीन निवडणुकीचा सामना रंगणार आहे। निवडणुकीमध्ये जर पाठिंबा हवा असेल तर त्या संदर्भातलं स्नेहभोजन आणि चर्चा ही फक्त मातोश्रीवरच होईल, कारण यापूर्वीच्या दोन्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा मातोश्रीवरच झाली होती, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज म्हटलंय। राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या चर्चा सगळ्या फेटाळून लावल्या। शिवसेनेला काय तर एनडीएतल्या इतर कोणत्याही घटक पक्षाला स्नेहभोजनाचं आमंत्रण नसल्याचं अद्याप संजय राऊत यांनी म्हटलंय। दुसरीकडे हिंदू राष्ट्र या संकल्पनेसाठी मोहन भागवत उत्तम पर्याय असू शकतो, मात्र त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। प्रीतिभोजनाचं निमंत्रणाचं कार्ड आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, उद्धवजींना येणारं, तर कृपा करून तुम्ही दाखवा, म्हणजे आम्ही उद्धवजीपर्यंत पोहोचू। हे प्रीतिभोजन वगैरे शब्द जरा तुम्ही लांब ठेवा। भोजन हे भोजन असतं, ते प्रीती किंवा स्नेह असतं तसं नाही। माझ्याकडे तशी माहिती नाहीये, उद्धवजींनी त्याच्यावरती माझ्याकडे काही माहिती दिलेली नाहीये, मी त्याच्यावरती काही बोलू शकत नाही। पण मातोश्रीवर सुद्धा उत्तम भोजन मिळतं, स्नेहभोजन कोणाला हवं असेल तर, आणि मातोश्रीची परंपरा आहे पाहुणचाराची। उद्धवजींशी सुद्धा जेव्हा आम्ही चर्चा करतो तर उद्धवजींचं हेच म्हणणं पडलं की जर हिंदू राष्ट्र करायचं असेल आपल्याला, जसं नरेंद्र मोदी हे एक हिंदुत्ववादी असं नाव प्रधानमंत्रीपदी आहे, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री धाडस दाखवलेला आहे, तसं जर या देशामध्ये हिंदुत्वाच्या हिंदू राष्ट्राच्या कल्पना साकार करायच्या असतील तर एनडीएने, खास करून भारतीय जनता पक्षानं मोहनराव भागवत यांचं नाव पुढे करायला हरकत नाही।